गौरी हसते ना तेव्हा माझ्या अवतीभोवती मला मोगऱ्याचं शेत फुलल्यासारखं वाटतं. ह्या वयातही तिचं हसणं किती निर्मळ अन निरागस आहे. तिच्या स्वच्छ निष्कपट मनाचं प्रतिबिंबच तिच्या हास्यातून दिसते. अनिरुद्ध सांगत होता आणि शेखर ऐकत होता. गौरी शेखरची बायको होती आणि तिचा प्रियकर अनिरुद्ध हे शेखरला सांगत होता. मनातून शेखरला त्याचा इतका तिरस्कार आणि संताप वाटत होता की शक्य असतं तर त्यानं अनिरुद्धला मारून मारून अर्धमेलं केलं असतं. पण ते शक्य नव्हतं. म्हणूनच तो पार्कातल्या बाकावर बसून अनिरुद्धची बडबड ऐकून घेत होता. चला निघूया. माझं काय, सध्या मी एकटा जीव सदाशिव. पण तुम्हाला तर कुटुंब, बायको, मुलं बाळं असतील ना, ती वाट बघतील. का हो, आज गौरी भेटायला नाही येणार? आज शनिवार. आज तिच्या नवऱ्याला सुट्टी असते आणि तिचा नवरा अन मुलं यातच तिचं प्राण वसलेलं आहे. तरीही ती तुम्हाला भेटते का? तुम्हाला नाही समजणार. सांगून तर बघा. नंतर कधीतरी. बाय बोलून अनिरुद्ध गेलासुद्धा. पण संतापानं ठणकणारी आपली कानशील ताबत शेखर तिथंच बसून राहिला. घरी जाऊन गौरीला थोबाडीत द्यावा का? तिचा प्रियकराचं नाव घेऊन तिचं गुपित उघड करावं? नाही, शेखर गौरीशी असं वागू शकणार नाही. गौरी त्याच्यावर जीवापाड प्रेम करते. त्याच्याशिवाय ती जगू शकणार नाही. तर मग हे तिच्या आयुष्यात का, कसं अन कशासाठी चाललंय? हा अनिरुद्ध मध्येच कुठून टपकला? गेल्या 3 महिन्यातल्या घडामोडीत त्यानं आठवून बघितल्या. तो बघत होता. गौरी हल्ली खूप उत्साही अन आनंदात दिसते. स्वतःविषयी बरीच जागरूक झाली. सकाळी फिरायला जाते, ब्युटी पार्लरला जाते, फेशियल, हेअरस्टाईल, काय अन काय. पूर्वी ती याकडे अजिबात लक्ष देत नव्हती. हल्ली कपडेही बरे आधुनिक फॅशनचे घालते. सुंदर तर ती होतीच, आता तर खूपच स्मार्टही दिसते. नवरा, मूल, घरकाम, मुलाचे अभ्यास, वेळेच्या वेळी दूध, फळं, नाश्ता, जेवण सगळंच ती व्यवस्थित करायची. अजूनही करते, पण हल्ली स्वतःवरही लक्ष देते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूर्वी गंभीर चेहऱ्यानं वावरणारी गौरी हल्ली सदैव हसरी असते. शेखरवर तिचं प्रेम होतंच. अजूनही ती त्याची कोणतीच मागणी अमान्य करत नाही. पण तरीही काहीतरी बदललंय, काहीतरी वेगळं आहे हे शेखरला कळतंय. आजतागायत गौरीनं शेखरला कधीच कोणतीही तक्रार करायला जागा ठेवली नव्हती. तिचा स्वभाव, तिच्या सवयी, तिचं चारित्र्य कुठंच नाव ठेवायला जागा नव्हती. त्यामुळेच तिला काही म्हणायचं धाडस शेखरला होत नव्हतं. पण गौरीतला हा बदल कशामुळे, का, हे कळायला हवं. तिला काही विचारायचं म्हणजे आपणच आपली शोभा करून घ्यायची. काय करावं? त्यानं मनात अनेक योजना तयार केल्या. शेखरला गौरीचा मोबाईल चेक करायचा होता, पण त्याचं धाडस होत नव्हतं. त्याच्या घरातला हा अलिखित नियम होता. कोणी कोणाच्या फोनला हात लावत नसे. मुलांना दिलेले फोनही त्यांनी कधीच चेक केले नव्हते. पण काहीतरी करायला हवंय. एकदा गौरी अंघोळ करायला गेली असताना शेखरने तिचा मोबाईल चेक केला. पुन्हा अनिरुद्धचे बरेच मेसेज होते. त्यातल्या बहुतेक मेसेजला रिप्लायमध्ये गौरीनं आपल्या नवऱ्याची अन मुलाची खूप स्तुती केली होती. अनिरुद्धला भेटायचे प्रोग्राम होते. अनिरुद्ध? कोण आहे हा अनिरुद्ध? शेखरनं आठवून बघितलं अन त्याला आठवलं. गौरी एक दिवस म्हणाली होती, शेखर, आज फेसबुकवर मला एक जुना कॉलेजचा मित्र भेटला. त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तर मला आश्चर्य वाटलं. तो इथेच आहे, बनारसला. असं? हो ना. मी कधीतरी तुमच्याशी त्याची भेट घालून देईन. कधीतरी घरी बोलावू का त्याला? त्याची फॅमिली आहे इथं. नाही, फॅमिली लखनौला आहे. त्याची बायको नोकरी करते. दोन्ही मुलंही तिथंच शिकत आहेत. सध्या बदलीमुळे इथे एकटाच राहतोय. अधूनमधून जात येत असतो लखनौला. ठीक आहे, बघूया बोलवण्याचा कधीतरी, कोरडेपणाने शेखरने म्हटलं होतं. त्यानंतर गौरीनं कधी हा विषय काढला नाही. पण गौरीनं होणारे बदल बघून शेखरला आश्चर्य वाटत होतं. आज अगदी या क्षणीही ती मुलाची समर्पित आहे. शेखरची त्याला समर्पित पत्नी आणि घराला समर्पित गृहिणी होती. तरीही शेखरला काहीतरी खटकत होतं. फोन चेक केल्यानंतर शेखरने ही बाब जरा गंभीरपणे घेतली. सामान्य बुद्धीच्या असंस्कृत पुरुषाप्रमाणे या विषयावर आरडाओरडा करणं, शिव्या देणं, अपशब्द वापरणं या गोष्टी त्याच्या सुसंस्कृतपणात बसत नव्हत्या. या विषयावर इतर कुणाशी बोलून गौरीबद्दल वाईट मत बनवणं त्याला मान्य नव्हतं. ती त्याची पत्नी होती आणि दोघांचंही एकमेकावर विलक्षण प्रेम होतं. एक दिवस गौरी म्हणाली, शेखर, आज दुपारी मी थोडा वेळ बाहेर जाणार आहे. मोबाईलवरून आपण संपर्कात राहूच. शेखर एकदम सावध झाला. कुठं जायचं आहे? एका फ्रेंडला भेटायला. कोण फ्रेंड? रचना? शेखरनं पुढे काहीच विचारलं नाही.
पण दुपारी तो ऑफिसातून निघाला आणि घरच्या जवळपास आडोशाला येऊन उभा राहिला. मुलं शाळेतून आली. शेखरनं अंदाज बांधला की ती मुलाचं खाणंपिणं वगैरे आटपून आता बाहेर पडेल. तसंच झालं. गौरी नटून थटून घराबाहेर पडली. मुलांनी खिडकीतून हात हलवून तिला निरोप दिला. आपली सुंदर बायको बघून क्षणभर त्याला अभिमान वाटला. पण एकदम अनिरुद्धचा विचार मनात येताच मनात संताप दाटून आला. गौरी पायीच निघाली. थोड्याच अंतरावर एक नवीन सोसायटी तयार झाली होती. तिथल्या एका बिल्डिंगच्या 3ऱ्या मजल्यावरच्या बाल्कनीतून एका पुरुषानं हात हलवला. आडून बघणाऱ्या शेखरला त्याचा चेहरा थोडा ओळखीचा वाटला. कोण बरं? अरेच्चा, हा तर रोज बागेत सायंकाळी फिरायला येतो. शेखरच्या मनात आलं, आत्ताच्या आत्ता गौरीला हात धरून ओढत आणावं आणि तिच्या पापाचं माप तिच्या पदरात घालावं. पण त्यानं तसं काही केलं नाही. तो थकल्या पावलांनी सरळ घरी आला. ऑफिसला गेलाच नाही. मुलं त्याला बघून चकित झाली. तो गुपचूप बेडरूममध्ये जाऊन अंथरुणावर पडून राहिला. खूप थकलेला, दुखावलेला, त्रस्त, आतून बाहेरून भाजून निघत. हे घर, सगळं हौसीनं घेतलेलं सामान, किती कष्टानं उभं केलेला संसार, मुलं, त्याच्या भवितव्याची स्वप्न, आज सगळंच विस्कटल्यासारखं झालं. नालायक, निर्लज्ज, विश्वासघातकी, मनातल्या मनात तो गौरीला काय काय दूषण देत होता. शेखर त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आई-वडील गावी राहायचे. गौरीचेही आई-वडील आता हयात नव्हते. ती ही त्याची एकुलती एक मुलगी होती. शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. अशा बदफैली बायकोसोबत राहायला नको वाटत होतं. पण असं काय घडलंय? त्याचे संबंध आजही चांगलेच आहेत. तर मग गौरीला त्याच्या प्रेमात कोणती कमतरता भासली, ज्यामुळे ती अशी दुसऱ्या पुरुषाकडे आकृष्ट झाली? समजा त्यांच्याकडून असं घडलं असतं तर? तो एखादीच्या नादी लागला असता तर? गौरीनं काय प्रतिक्रिया दिली असती? त्यानं ऐकून परिस्थिती नीट समजून घेण्यासाठी स्वतःचं मानसिक संतुलन व्यवस्थित राहील हे बघितलं आणि संयमानं परिस्थिती हाताळायचं ठरवलं. तो जर असा बहकला असता तर गौरीनं निश्चितपणे प्रेमानं, संयमानं सांभाळून घेऊन आपला संसार वाचवला असता. इतक्या वर्षाची तपश्चर्या करून थाटलेलं घर, काडी काडी जमवून बांधलेलं घरटं असं क्षणात विस्कटू दिलं नसतं. त्यानंही गौरीला समजून घ्यायला हवं. नेमकं काय आहे ते नीट जाणून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढलं पाऊल विचार करून उचलायला हवं. 2 तासातच गौरी आली. तिनं मुलांना ग्राउंडवर खेळायला पाठवलं. शेखरला पलंगावर झोपलेला बघून ती दचकली. प्रेमानं त्याच्याजवळ बसत त्याच्या केसातून बोट फिरवत म्हणाली, मला फोन का केला नाहीत? मी लगेच आले असते ना. रचनाला सोडून तुमच्यापेक्षा महत्त्वाचं कुणीच नाही आहे माझ्या आयुष्यात. गौरीनं त्याच्या गालावर ओठ टेकवले. शेखरने तिच्याकडे बघितलं. मग म्हणाला, खूप सुंदर दिसतेस आहेस. खरं? तुझी फ्रेंड कशी आहे? बरी आहे. एवढं बोलून गौरी उठली आणि म्हणाली, चहा करून आणते. तुम्हाला खायला काही करू का? नको, चहाच कर. गाणं गुणगुणत गौरी चहा करायला गेली. शेखर स्तब्ध होता. इतकी फ्रेश, इतकी आनंदात का? काय घडलंय? बस. याच्यापुढे शेखरला काही कल्पना करावीशी वाटली नाही. त्याच्या डोक्यात एक अफलातून आयडिया तयार झाली होती. शेखर आता रोज नियमितपणे बागेत सायंकाळी फिरायला जाऊ लागला. तो मनमिळाऊ आणि स्मार्ट होता. त्यानं बघता बघता अनिरुद्धशी ओळख करून घेतली. जाणून बुजून मैत्री वाढवली. स्वतःचं नाव त्यानं विनय सांगितलं. अनिरुद्धशी मैत्री वाढवून त्याच्याकडून शेखर त्याच्या आणि गौरीच्या नात्याविषयी जाणून घेणार होता. दोघांची मैत्री वाढली होती. गौरीचं नाव न घेता शेखर अनिरुद्धला आपल्या संसाराविषयी, ऑफिसविषयी सांगायचा. अनिरुद्धनंही सांगितलं. सीमा लखनौला चांगल्या पोस्टवर नोकरी करते. 2 मुलाची शाळाही छान आहे. तिथून काही दिवसासाठी बनारसला बदली करून घेणं तिला मान्य नाही. कारण तिथं त्याचं उत्तम चाललेलं आहे. त्यापेक्षा मीच बदलीसाठी प्रयत्न करून परत लखनौला जावं असं आमचं ठरतंय. शेखर दचकला. म्हणजे हा इथं परमनंट राहणार नाही? याचाच अर्थ हे नातं ही अस्थिरच आहे. पुढे त्यांचं काय होईल? शेखर वाट बघत होता की अनिरुद्ध त्याच्या आणि गौरीच्या संबंधाबद्दल त्यांच्याशी केव्हा तरी बोलेल. तो कधी त्याला सायंकाळी कॉफी प्यायला घेऊन जायचा, कधी दुपारी एखाद्या लंच होमला न्यायचा. आजही माझी बायको माहेरी गेली आहे. चल, आपण एकत्र जेवूयात. अनिरुद्धशी जवळकी वाढवत होता तो आणि एक दिवस त्याच्या प्रयत्नांना यश आलं. शेखरला एक दिवस त्यानं सांगितलं, इथं माझी एक मैत्रीण राहते. गौरी नाव आहे तिचं. शेखरच्या हृदयाची धडधड एकदम वाढली. हाताचे तळवे घामेजले. कुणा दुसऱ्या पुरुषाकडून आपल्या बायकोबद्दल ऐकून घेणं सोपं नव्हतं. गौरी खूप चांगली आहे. आम्ही एकत्र शिकत होतो.
अचानक फेसबुकवर भेटली. अनिरुद्ध सांगत होता. असं? लग्न झालंय तिचं? हो, लग्न झालंय. नवरा, 2 मुलं. त्या तिघांमध्येच तिचा प्राण वसतोय. ती कुठंही असू दे, तिचा जीव नवरा आणि मुलामध्येच गुंतलेला असतो. मग ती तुमच्याबरोबर? मैत्री आहे आमची. अनिरुद्धनं विषय टाळला. शेखरनंही त्याला फार छेडलं नाही. पण त्यानंतर अनिरुद्ध अधूनमधून गौरीचा विषय काढायचा. त्यानं बोलताना हेही सांगितलं की शिकत असताना ती दोघं एकमेकाची मित्र होती. त्यांचं नातं प्रियकर प्रेयसीचं कधीच नव्हतं आणि आजही नाही. अनिरुद्ध निघून गेला. तरीही बराच वेळ शेखर बागेत बाकावर बसून विचार करत होता. मग उठून खिन्न मनात घरी परत आला. शनिवार होता. सुट्टी होती. गौरीनं पाठीमागून त्याला मिठी मारत विचारलं, कसल्या विचारात आहात? फिरून आलात अन असे खिन्न का दिसता? शेखरला तिची मिठी काटेरी तारेसारखी वाटली. तिला दूर सारत तो म्हणाला, काही नाही, कामाचं टेन्शन आहे. गारगार शरबत देऊ की गरम चहा आवडेल? गौरीनं विचारलं. त्यानं नकारार्थी मान हलवली आणि तो खोलीत गेला. गौरी स्वयंपाकाच्या तयारीला लागली. हल्ली शेखरची मनस्थिती फारच विचित्र होती. गौरीसमोर तो काही बोलू शकत नव्हता. पण तिच्यापासून दूर असताना त्याला तिचा राग यायचा. तिला चांगली बदडून काढावी असं वाटायचं. अनिरुद्धला समोर आणून उभं करावं आणि जॉब विचारावं असं वाटायचं. पण इतकी वर्ष निष्ठेनं संसार करणारी गौरी आठवायची. तिचं समर्पण, तिचं निर्मल मन, कोणत्याही अपेक्षेविना केलेलं प्रेम आठवायचं. मग अनिरुद्ध तिच्या आयुष्यात का आहे? आज अनिरुद्धकडून सगळंच जाणून घ्यायचं या विचारानं त्यानं अनिरुद्धला फोन लावला. काय करतो आहेस? आज लंच एकत्र घेऊयात? अरे आज रविवार. तुझी फॅमिली? आज त्यांना एका ठिकाणी लंचला बोलावले. मी तिथं बोर होईन म्हणून आधीच त्यांची क्षमा मागून आपला कार्यक्रम ठरवला. बरं, येतोय मी. ठरलेल्या ठिकाणी दोघं भेटले. शेखरनं जेवणाची ऑर्डर दिली. थोड्या अवांतर गप्पा झाल्यानंतर शेखरनं विचारलं, तुझ्या फ्रेंडचं कसं चाललंय? कुठवर आलंय प्रकरण? फक्त मैत्रीच आहे की अजून? हे सगळं सांगायचं नसतं मित्रा, हसून अनिरुद्ध बोलला. म्हणजे तुमच्या मैत्रीत शारीरिक लैंगिक संबंधही? त्याचं बोलणं अर्धावट तोडत अनिरुद्ध म्हणाला, चल आज तुला सांगतोच सगळं. गौरी खरोखर अतिशय चांगली आहे. पूर्वीपासूनच ती मर्यादशील, शीलवान होती. आजही ती तशीच आहे. ती आदर्श गृहिणी, प्रेमळ, समर्पित पत्नी आणि उत्तम आई आहे. आमच्यात पूर्वी होती तशीच निखळ मैत्री अजून देखील आहे. पूर्वी आम्ही भेटत असू तेव्हा जुन्या आठवणी काढून गप्पा मारायचो. मग एकमेकाच्या कुटुंबाबद्दल बोलायचो. ती निसंकोचपणे मला भेटायला येते. एकदा मात्र ती माझ्याकडे आली असताना मी प्रथमच तिचा हात धरला. हात हातात घेतला आणि मला वाटलं, खरंच किती मृदू आणि उबदार आहे हा स्पर्श. सगळं जगच असं असतं तर? मी आवेगानं तिला मिठीत घेतलं. खरं तर माझं मन बेभान झालं होतं. तिनं प्रथम विरोध केला, पण नंतर जे घडायला नको ते घडून गेलं. खरं सांगतो, त्या प्रेमात ज्याला आपण वासना म्हणतो ती नव्हती. फक्त आपलेपणाची ऊब अन जाणीव होती. मला स्वतःलाही वाटलं की मी असा उमलून आलोय आता. तसा पत्नीबरोबर प्रणय करताना उमलून येत नव्हतो. गौरीनेही मान्य केलं. जे घडलं त्या क्षणाची, त्या तृप्तीची तिला कधीपासून ओढ होती. तिच्या पतीबरोबरच्या प्रणयात ती अशी उमलून येत नाही. ती असोशी, ती ऊब, तो आपलेपणा अन समर्पण पतीबरोबरच्या सहवासात तिला मिळत नाही. तिचा नवरा खूप चांगला आहे. पण अशा एकांतात, भावनोत्कट क्षणातही तो एखाद्या मशीनसारखा वागतो. त्याच्या स्पर्शातली जादूच जणू नाहीशी झाली आहे. आमच्यात घडलेल्या, अगदी सहजच घडून गेलेल्या प्रसंगातल्या त्या क्षणाने आम्हा दोघांना भरभरून सुख दिलं. नुसतं सुख नाही, समाधान अन ऊर्जाही दिली. गौरीला प्रत्येक गोष्टीची हौस आहे, आवड आहे. प्रत्येक क्षण उत्सवासारखा जगायला तिला आवडतो. नवऱ्याबरोबर प्रणय करताना तिला प्रत्येक क्षण आनंदोत्सव म्हणून जगायचा असतो. सर्वांगानं उमलून येऊन मनाच्या गाभाऱ्यातही प्रणयाचा सुवास भरून अत्यंत रोमॅन्टिक समर्पण करायचं असतं. तिचं तिच्या नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे. ती त्याचा विश्वासघात करणार नाही. पण तिच्या हृदयातल्या एका कोपऱ्यातली एक अपूर्ण इच्छा माझ्या सहवासात पूर्ण झाली आहे. कधी कधी काही क्षणात माणूस सगळं आयुष्य जगून घेतो. त्या क्षणी गौरीला असंच वाटलं.
अनिरुद्ध बोलत होता. जेवण मांडून वेटर कधीच निघून गेला होता. शेखर श्वास रोखून अनिरुद्धचं बोलणं ऐकत होता. अनिरुद्ध अजूनही बोलतच होता. गौरी म्हणजे प्रेमासाठी आसुसलेलं वाळवंट आहे आणि मला वाटतं तिच्या नवऱ्याला ओथंबून आलेल्या ढगाप्रमाणे धो-धो बरसता येत नाही. तिच्या आयुष्यात एकत्र राहणं, झोपणं, जेवण, कार्यक्रमाला जाणं, नातेवाईकाकडे जाणं, त्यांना घरी बोलावणं वगैरे सगळं सगळं आहे. पण प्रणयातली उष्मा नाहीशी झाली आहे. तिचा नवरा प्रेमळ आहे, त्याचा तिचा अभिमान वाटतो. तिलाही त्याच्याशिवाय दुसरं जग नाही. विसाव्याचं एकमेव स्थान म्हणजे तिचा नवराच आहे. पण हा पणच एक मध्ये येतो. तिच्या प्राणाहून प्रिय असलेला त्याला गौरीला प्रेम हवंय हे कळत नाही. शेखर आत्तापर्यंत स्वतःच्या जगण्याची कला आत्मसात केलेला पुरुष मानत होता. या क्षणी मात्र त्याच्या स्वतःविषयी पूर्ण भ्रमनिरास झाला होता. मित्रा, आज मी माझं मन तुझ्याजवळ मोकळं केलंय, पण माझ्या मनावर एक ओझं, एक दडपण आहे की मी सीमाचा विश्वासघात केलाय का? पण काय करू? ती तिच्या करिअरमध्ये मग्न आहे. इतक्या लांब आहोत आम्ही एकमेकापासून, पण तिला माझं नसणं जाणवत नाही. अन इथं गौरी आपल्या नवऱ्याबरोबर राहताना प्रेमाचे उत्कंठ क्षण शोधत आहे. शेवटी प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही उणीव असतेच ना. माझे ट्रान्सफरसाठी प्रयत्न सुरू आहेत. शेखरनं दचकून विचारलं. ट्रान्सफर? तुझी ट्रान्सफर? हो ना. सीमा इथं यायची नाही. मुलांना बाबा त्याच्या जवळ हवे आहेत. आणि घर सांभाळणं ही एकट्या सीमाची जबाबदारी नाही ना. संसार दोघाचा असतो. समोर बसलेला अनिरुद्ध शेखरला एकाएकी खूप मोठा वाटला. त्याच्यापेक्षा समजूतदार अन मोठा मनाचा. बिल अनिरुद्धनंच दिलं. मग एकमेकाचा निरोप घेऊन दोघंही आपापल्या घरी गेले. शेखर घरी पोहोचला तोवर दुपार उलटून गेली होती. मुलं दिसली नाही. मुलं कुठे आहेत? त्यानं विचारलं. मित्राकडे बर्थडे पार्टीला गेलीत. याचा अर्थ घरात फक्त आपण दोघंच आहोत? हां. खरं तर मगापासून त्याच्या मनात गौरीबद्दल खूप राग होता. पण तिला बघताच त्याचा राग निवळला. त्यानं गौरीला एकदम उचलून घेतलं. गौरी चकित झाली. आणि मग तिनं त्याच्या गळ्यात हात टाकले. हे सगळं आपण कसं काय करतो याचं स्वतः शेखरलाही आश्चर्य वाटत होतं. त्यानं गौरीवर प्रेमाचा पाऊस पडला. चकित झालेली गौरी तृप्त होत त्या पावसात चिंब भिजली. शेखरला स्वतःलाच जाणवलं की गौरीबरोबर असा वेळ घालवायला कितीतरी वर्ष उलटून गेली होती. गेली कित्येक वर्ष तो सगळं आयुष्यच एखाद्या मशीनसारखं घालवत होता. गौरीच्या चेहऱ्यावरची तृप्ती आणि आनंद शेखरला किती काही समजावून गेला. कितीतरी वेळ शेखरनं गौरीला मिठीतून मोकळी केली नाही. तेव्हा हसून गौरी म्हणाली, आज काय झालंय तुम्हाला? का? तुला आवडत नाहीये? मी तर अशा क्षणाची वाटच बघत आहे. खरं तर असे क्षण शोधत असते. मला का नाही आवडणार? शेखरनं पुन्हा तिला मिठीत घेतले. दोघं कितीतरी वेळ खूप काहीबाही बोलत होती. कितीतरी वर्षांनी दोघांनी असा वेळ एकमेकासोबत घालवला होता. थोड्या वेळाने मुलं घरी आली. मग दोघांनी काही वेळ मुलाबरोबर गप्पा करण्यात, त्यांच्या पार्टीची गंमत-जंमत ऐकण्यात घालवला. पुढले 2 दिवस शेखर खूप गडबडीत होता. बागेत फिरायलाही नाही गेला. त्यामुळे अनिरुद्धही भेटला नाही. तिसऱ्या दिवशी बागेत अनिरुद्धची भेट झाली. माझी बदली झाली आहे. मी पुढल्या आठवड्यात इथून जातोय. शेखर दचकला. आणि तुझी मैत्रीण? तिला माहीत आहे हे? अजून नाही. आता फोन करून सांगेन. का? तुमची भेट नाही झाली? नाही. तिच्या मुलाच्या परीक्षा आहे. ती कुणालाही हा महत्त्वाचा वेळ देऊ शकत नाही. याचा अर्थ जाण्यापूर्वी तुझी तिची भेट होणार नाही असंच दिसतंय. दुसऱ्या दिवशी ऑफिसातून आल्यावर शेखरनं लक्षपूर्वक गौरीकडे बघितलं. तिला अनिरुद्धच्या जाण्याची बातमी कळली आहे का? त्याच्या जाण्यात ती दुःखी उदास झाली आहे का? पण तिच्याकडे बघून त्याला काही अंदाज बांधता आला नाही. गौरी मुलाचा अभ्यास घेत होती. शेखर फ्रेश होऊन आला तशी तिनं मुलांना म्हटलं, मी पप्पासाठी चहा करते. तुम्ही तुमचा अभ्यास करा. ड्रॉइंग रूममध्ये चहा घेताना शेखरनं प्रथम आपल्या ऑफिसमधल्या काही गोष्टी सांगितल्या. मुलाच्या अभ्यासाची चौकशी केली. मग सहजच विचारलं, तुझं त्या फेसबुक फ्रेंडचं काय झालं? नाव काय त्याचं? तू सांगितलं होतंस. तो अनिरुद्ध. तो परत जातोय लखनौला. त्याची ट्रान्सफर झाली आहे. अरेच्चा, ट्रान्सफर झाली? चांगलं झालं ना. त्याचं घर आहे तिथे. बायको, मुलं. इथंच बिचारा एकटा होता. बरं, आता तुम्ही टीव्ही बघा, आराम करा. मी स्वयंपाकाचं बघते आणि मग पुन्हा मुलाचा अभ्यास घेते, गौरीनं म्हटलं. अनिरुद्ध जातोय म्हणून मोकळा श्वास घ्यावा की आधी गौरीला मिठीत घ्यावं या विचारात असताना त्यानं गौरीला जवळवून मिठीत घेतलं. मित्रांनो, तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की कळवावे.
व चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या वीणा व्हॉइस मराठी स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण संपूर्ण कथा शेवटपर्यंत ऐकल्यामुळे आपले मनापासून धन्यवाद.